भारत देशामध्ये कसं आहे ना, की आपल्याकडे इमोशनल स्टोरीज सगळ्यात जास्त विकल्या जातात. आज तुम्ही राजनीतिक परिस्थिती जर पाहाल भारताची, तर भारतीय जनता पार्टीमध्ये मोदीजींनी जी आपली स्टोरी सांगितली त्यावेळेला, तर लोकं पुढे इमोशनल झाले, की नाही बुवा चहा विकत होते आणि ते त्यांचं काय म्हणते ते आई भांडे घासायची दुसऱ्यांच्या घरी आणि कामं करायची आणि फार गरिबीतून ते वर आले वगैरे, वगैरे. तर लोकं पटकन अटॅच झाले आणि त्यांना म्हणजे हे केलं. ठीक आहे, असेल त्यांचा आपला विषय आहे तो आणि मोठी गोष्ट आहे. एवढ्या लहान परिस्थितीतून माणूस वर झाला. पण फॅक्ट ही स्टोरी आहे. राहुल गांधींची आपली स्टोरी आहे, की बा त्यांच्या घरी कसं इंदिरा गांधींचं हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली आणि त्या परिस्थितीतून तो मुलगा कसा एक मेंटल ट्रॉमानी वर आला आणि आज अगेन तो पण ज्या पोझिशनवर पोहोचलेला आहे, ती पण मोठी गोष्ट आहे. ती पण एक विषय आहे. पण आता विषय असा येतो ना, की या ज्या रिॲलिटी स्टोरी आहे, म्हणजे आता हळू-हळू राजनीती अशी बनत चालली, की जसं आपण ते टीव्ही चॅनल्सवरती रिॲलिटी शोज बघतो, ज्याच्यामध्ये रिॲलिटीच नसते. है ना? म्हणजे तुम्ही बघा, की एखादा डान्सचा जर शो असेल, तर त्याच्यामध्ये बरोबर फायनल जेव्हा राउंड येईल, तेव्हा त्या एखाद्या कॉन्टेस्टंटचा पाय तुटेल किंवा पायाला काहीतरी फ्रॅक्चर होईल आणि तरी पण तो नाचेल. त्याच्यानंतर गाण्याचा एखादा जर शो असेल, तर त्याच्यामध्ये बरोबर फायनलमध्ये एखाद्याचा गळा खराब होईल, तरी पण तो गाणं म्हणेल. तर हे बिलकुल फिक्स आहे. मग त्याच्यानंतर ते जजेसचं ते इमोशनल स्टोरी, मग ते त्याच्या बॅकग्राऊंड स्टोरी, मग त्यांच्या गरिबीची स्टोरी, है ना? मग ते सॅड म्युझिक वगैरे हे सगळे प्रकार होऊन ते शोजला रंगवले जाते. पण राजनीतीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज तुम्ही बघा तर हीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. जसं कोचिंग क्लासेसमध्ये बघा, की नाही बा तो मुलगा मोबाईलचा कव्हर विकत होता. मग आता त्याचं पहा तो नीटमध्ये क्रॅक झाला. आता तो मेडिकलला गेला. मग आमचे कोचिंग क्लासवाले असे त्याच्या मागे आहे. राजनीतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. जनतेला हे समजावं लागेल, की आपण ज्या पद्धतीची स्टोरी ऐकतो आहे, याच्याने आपल्या घरचे मुद्दे सॉल्व्ह होणार आहेत का? नाही. तसं मी बायोलॉजी टीचर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये काय संघर्ष केलेला आहे हा वेगळा विषय झाला. पण इथे बसल्यानंतर एका दुःखाने काही सांगणे, एक मोटिव्हेशनसाठी तो वेगळा भाग झाला. पण मी सिलेबस सोडून जर मी तुम्हाला हेच सांगत बसलो, की मी ह्यो केलं, मी त्यो केलं, तर काही जे टॅलेंटेड विद्यार्थी आहे ते म्हणतील, की "सर ते सगळं ठीक आहे, बट तुम्ही आता सिलेबस शिकवा. आमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे." हा विषय आहे. बरोबर? त्याच पद्धतीने तुम्ही जर आज राजनीतिक जर घडामोडी पाहिल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या, तर याच्यामध्ये तुम्ही बघा प्रत्येक जण कुठली ना कुठली स्टोरी सेल करतोय. ती खरी आहे, खोटी आहे, काय माहित नाही. पण लोकांना इमोशनल करण्याचा प्रयत्न. आता तुम्ही बघा अचानक राहुल गांधींच्या रील्स वाढल्या, की कशा पद्धतीने ते गरीब लोकांसोबत जातात, मग गाडी थांबवतात, मग ते एखाद्या गरीब मुलीला गाडीमध्ये घेतात, मग ती मुलगी त्यांना इथे पापी देते. ठीक आहे, पाहायला बरं वाटते. पण विषय असा आहे, की ही सगळी परिस्थिती झाल्यानंतर उद्या जर राहुल गांधी प्रधानमंत्री बनले, तर या सगळे जे प्रॉब्लेम्स ते आज भारतीय जनता पक्षाबद्दल बोलताय, ते प्रॉब्लेम्स ते खरंच सॉल्व्ह करणार आहेत का? आणि जर नाही करू शकले, तर मग विषय तो झाला. म्हणजे मी 30 वर्षाचा जेव्हा होतो, 30शीकडे मी जेव्हा होतो, तेव्हा भारतीय जनता पक्षांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, की आम्ही हे करू, आम्ही ते करू. आज मी 85 मध्ये आलो, पण मला त्याच्यातल्या असं नाही म्हणत की काहीच झालं नाही. पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या दिसत नाही. म्हणजे माझे 15 वर्ष वेस्ट झाले. मी 45 झालो. मग आता मी परत राहुल गांधींना चान्स दिल्यानंतर मी 60 वर्षाचा होईपर्यंत वाट बघायची का? विषय हा आहे. तर जनतेला हे समजावं लागेल, की राजनीती हा एक प्रकार का बिझनेस आहे आणि या बिझनेस मॉड्यूलमधून हे सगळे राजनीतिक पक्ष आपलं ते चालवतात आहे. कारण की हा बिझनेस आहे. हे समाज कल्याण किंवा सामाजिक कार्यांपेक्षा हा एक प्रकारचा बिझनेस आहे. इट्स अ बिझनेस. बरोबर? जसं आता मी त्या वर्धेचे आमचे ते कराळे सर आहे. चांगला माणूस आहे. चांगला क्लासेस घेतो हे ते सगळं ठीक आहे. परंतु त्यांनी आत्ता मी त्यांचा पॉडकास्ट त्या दिवशी बघितला. त्यांनी मुद्दा सांगितला, की पवार साहेबांकडे जेव्हा ते गेले होते, तेव्हा पवार साहेबांनी त्यांना विचारलं तिकीटसाठी, तेव्हा त्यांनी विचारलं, की "तुम्ही किती पैसे खर्च करू शकता?" असं पवार साहेबांनी त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलंय, मी म्हणत नाही. मग त्यांनी सांगितलं, की "हो बा 3-4 कोटी, 4-5 कोटी आम्ही लावू शकतो."
बरोबर. तरी मी तुम्हाला उद्या सांगतो कॅल्क्युलेट करून किती लावू शकतो, की किती खर्च येईल याला. तर त्यांनी आपल्या टीमला, म्हणजे कराळे सरांनी आपल्या टीमला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सगळं ते कॅल्क्युलेट वगैरे करून त्यांना प्रिंटआउट पाठवलं आणि त्याचा खर्च कराळे सरांनी सांगितला 11,67,00,00,000 रुपये. आता मला सांगा, 11,67,00,00,000 रुपये खर्च करून तो व्यक्ती म्हणजे कराळे सर जर उद्या आमदाराच्या खुर्चीवर बसले, तर त्या रात्री त्यांना पहिला प्रश्न हा येईल की नाही, की हे जे 11,67,00,00,000 रुपये खर्च झाले, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही होतील, हे काढायचे कसे? पगाराने तर निघणार नाही. त्यांच्या पगारामधून निघतील का? 1-1.5 लाख 2 लाख जे काही पगार असेल तो निघणार नाही. बरं, उद्या जर ते अजून मोठ्या इलेक्शनला उभे होण्याचा त्यांनी जर विचार केला, म्हणजे खासदारसाठी, तर याच्या 10 पट पैसे लागतील. म्हणजे जवळपास 110 कोटी लागतील. बरोबर, 110 कोटी, 100 कोटी प्लस 10 कोटी. मग त्याच्यानंतर जर त्यांनी विचार केला की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याच्या याच्यासाठी उभा होतो, तर त्यावेळेला त्यांना त्याच्याही 10 पट पैसे लागतील. म्हणजे 1,000 कोटी प्लस पैसे लागतील. ही परिस्थिती आहे. मग त्यांनी उद्या जर मी म्हणतो विचार केला की मी देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी उभा होतो, मग त्याच्याही 10 पट पैसे पकडा तुम्ही, म्हणजे 10 ते 20,000 कोटी खर्च येईल. मग इतका खर्च केल्यानंतर खरंच हा माणूस तिथे पोहोचल्यावर समाजसेवा करेल का? हा विषय ना. कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आता मेडिकलमध्ये काय होऊन राहिलं, की मुलं करोडो रुपये, कोट्यवधी रुपये खर्च करून ऍडमिशन घेतात डॉक्टर बनायला. बरोबर. मग आता तो एवढे कोटी रुपये खर्च करून डॉक्टर झाल्यानंतर जेव्हा तो डॉक्टर बनून हॉस्पिटलमध्ये जाईल, त्यावेळेला त्याचं समाजसेवा करण्याचा जो विषय आहे तो बाजूला ठेवून त्यांनी केलेलं इन्व्हेस्टमेंट कसं काढता येईल याचा विचार तो करणार नाही का? हा पहिला मुद्दा. बरोबर. तर जनतेला इतके वर्षांपासनं जे वाटतंय ना, की बा राजनीती म्हणजे आम्ही या नेत्याचे फॅन आहो, मग आम्ही इकडे स्विच झालो, मग आम्ही तिकडे स्विच झालो, हे तुम्ही कितीही वेळा जरी इकडे तिकडे स्विच झाले तरी परंतु याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक फायदा काही नाही. हा, तुम्ही जर त्यांच्यासोबत काम करत असाल, तुम्हाला पैसे मिळत असतील, जसं मी जातो बायोलॉजी शिकवतो क्लासेसमध्ये, आपलं पॅकेज घेतो, ठीक आहे. तुम्ही एखाद्या आणि दुसरं काय असतं, या सगळ्या गोष्टींना पैसे लागतात. आता त्या शर्मिला ठाकरे बोलल्या त्या दिवशी की बा टोल नाक्यांचे आंदोलन आम्ही जे केले, पण त्यावेळेला आमचे मुलं जे आतमध्ये झाले त्यांच्यावर केसेस झाल्या, तुम्ही तर टोलनी चालले तेव्हा तुम्ही लक्ष नाही दिलं. मग त्या मुलांकडे लक्ष कोणी दिलं? राजसाहेबांनी. म्हणजे राजसाहेबांना या सगळ्या गोष्टींचा खर्च येतो ना. आज गडकरी साहेबांकडे समजा कोणी आलं तर त्यांना पोहे जरी चारायचे म्हटलं तर एका प्लेटच्या मागे 40 रुपये जरी खर्च तुम्ही पकडला, 30-40 रुपये, तरी पण जर त्यांच्याकडे रोजचे 100 लोक येत असतील तर 4,000 रुपये पोहेचा खर्च आहे. चहाचा अजून 5-10 रुपये पकडलं तर 10-20 हजार रुपये चहा, 1,000-2,000 रुपये चहाचा खर्च आहे. म्हणजे रोजचे जर त्या माणसाला नाश्त्याचे 4-5 हजार 10 हजार रुपये लागतात आहे रोजचे, मग महिन्याचे किती लागतील? वर्षाचे किती लागतील? तुम्ही फक्त आकडे बघता, पण रियालिटी काय हीच आहे. हा विषय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपलं मत काय आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये स्पष्ट करा आणि माझ्या विचारांची सहमत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.